नमस्कार. मी उबाटामधून प्रथमतः पंचायत समिती रिंगणात उभा आहे आणि माझं नाव सुनील गणपत तिलोटकर. ही पंचायत समिती ही उबाटासाठी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आणि माझा संपर्क हा 2 वर्षापासून तिथे आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मी लोकांशी 24/7 त्यांच्याशी संपर्कात आहे आणि मी 2 वर्षापासून पूर्ण तयारी चालू असल्यामुळे इथे मला 99% का 100% आम्हाला इथे विजय संपादन होईल अशी माझी आशा आहे. माझी मनापासून जिल्हा परिषद इच्छा होती, परंतु मला 2 पंचायत समिती माझ्या ताब्यात दिल्या आहेत, एक पुरळ आणि तिरलोट. त्यामुळे 2 मी पंचायत समिती ताब्यात घेतल्या आणि जिल्हा परिषद सुनील तेली म्हणून हे इच्छुक उमेदवार होते पहिल्यापासूनच, म्हणून त्यांना ती जिल्हा परिषद सुनील तेली यांना ती सोडण्यात आलेली आहे. भविष्यात का आता हे चित्र ते जवळजवळ आमच्या दृष्टिकोनातून म्हणजे ज्याने जे फॉर्म भरले होते ते त्याने प्रथमतः भरायलाच नाही पाहिजे होते पक्षाचा AB फॉर्म घेऊन. त्याच्यामुळे आमच्यासाठी धोक्याची घंटा आहे मागे घेतल्यामुळे. त्याने वैयक्तिक माझं लोकमत आणि मी लोकांसाठी जे जे काय ना काय करतो त्या मुद्द्यावरच मी निवडणूक लढणार आहे. का जर मी निधी हा पक्षाकडून मी खर्चाने ज्या ज्या ठिकाणी कुठे एक पारवाडी एक आहे त्या ठिकाणी त्यांचा पाण्याचा प्रश्न मोठा होता, तो मी सॉल्व्ह केलेला आहे. त्या ठिकाणी जवळजवळ 1,75,000 त्या ठिकाणी विहीर खोदून दिलेली आहे. आता काही दिवसानंतर त्यांच्या पाण्याची ते नळ बिल कनेक्शन सगळं करून मी तिथे ती सोय करणार आहे. अणबवणेवाडी एक आहे, तिथे सुद्धा पाण्याची एक विहीर होती, ती पण बांधून दिली आहे. तिथे परत 1-1.5 लाख रुपये मी खर्च केला आहे. त्यामुळे मला असं काय कठीण नाही आहे तिरलोड गावासाठी. मी काय जवळजवळ मला वाटते की सुनील तेलीच विजयी होतील. काल आम्ही जाऊन भेटून पक्षाशी चर्चा करून आम्ही सविस्तर आलो आणि त्याने आम्हाला जे काय सहकार्य करायचं त्यांनी केलेलं आहे पक्षाने. हे जे आता गेले आहेत ते आपल्या स्वार्थासाठी गेलेले आहेत. नमस्कार, माझं नाव सुनील गणपत तिलोटकर. आमचे पुरळ जिल्हा परिषदेसाठी सुनील तेली आणि सानवी सुधाकर तिलोटकर पुरळ पंचायत समिती आणि मी स्वतः सुनील गणपत तिलोटकर तिलोट पंचायत समितीसाठी या आम्ही 3 उमेदवार मशाल या चिन्हावर निवडणूक लढवित आहे. तरी पुरळ विभागातील सर्वांनी आम्हाला सहकार्य करून प्रचंड बहुमताने विजयी करा अशी मी माझ्या हात जोडून मी तुम्हाला कळकळीची विनंती करीत आणि त्यांना प्रचंड 3 उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.